कुठे गेला तो नारा? 400 पार काढले म्हणते, संविधान बदलवायचं आहे. बदलून पाय बरं साल्या म्हणा, फटाके नाही लावून तर लोक ढोंगून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, कॅम्ब्रिज वरून लॉची डिग्री करून आल्या. ते इंग्रज म्हणे त्याले हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा, शाही जीवन जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार. माझा समाज 5000 वर्षापासून खितपत पडलाय, त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही, तुमची लाचारी स्वीकारणार नाही. मग प्रपंच चालवायचा होता. बायको लेकरं पोसाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली, सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. याच्यासारखी बायको अर्ध्यावर नाही टाकली. हे लक्षात ठेवा तुम्ही. मी का सांगून राहिलो, हे इतकं बदमाश सरकार आहे. आता हे तर सोडा, जागोजागी तुमच्याकडून पैसे वापरणं चालू केले. आता अजून एक बदमाशपणा येणार आहे. तुमच्या घरी इलेक्ट्रिक मीटर येणार आहे. जसं रिचार्ज मारता ना मोबाईलचं, का रिचार्ज संपलं का फोन बंद, तसंच आता ठीक आहे रिचार्ज वाला मीटर येणार आहे. रिचार्ज मारा तर लाईन चालू, रिचार्ज बंद तर लाईन बंद. घ्या शेकून. चांगली गरम फडक्यानं शेकवते तुमची. अरे माया कास्तकार बापाची तूर 12,000वर गेली होती. 12,000वर जेव्हा तूर गेली का नाही, तर ह्या बापूला इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली. एवढी बोलावली. याला काही मापदंड आहे ना, हिशोब नावाची गोष्ट नाही. शिकलं नाही ना. आणि बरं स्वतः म्हणते मी शिकलो नाही, आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते का आमचा पंतप्रधान हा MA पॉलिटिक्स आहे. बरं विषय कोणता माहित आहे का? विषय आहे एंटायर पॉलिटिक्स. अशी डिग्रीच नाही भारतात. बरं डिग्री 68 का 78ची डिग्री आहे बापूची, आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे ना, तो फंड 1993 जन्माला आला. त्याच्यात बी युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. अबे साले कॉप्या करा, पण दिसू तर नका कोणाले. एवढे तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का? तो फंड 93 आला आणि डिग्री 78 का 68ची आहे. सांगा इतके खतरनाक आहे. आणि मला धमक्या गिमक्या देतात. मी कायले आगुटतो चुलीत बसाले. मला याय ना चिल्लर समजू नये. हे लय लोक मला चिल्लर समजते. मग कुठं गेली महंगाई? कुठं गेला तो नारा? 400 पार काढले म्हणते, संविधान बदलवायचं आहे. बदलून पाय बरं साल्या म्हणा, फटाके नाही लावून तर लोक ढोंगून आले. हाय का नाही? बरं नवीन स्कीम योजना त्याच काँग्रेसच्या आहे. फक्त नाव बदलवलं. म्हणजे भिंत तेच पोपडे काढले आणि पुन्हा लिपली. हे बरं झालं का भारताचं सुप्रीम कोर्ट त्या SBIच्या उदार बसलं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस. नाही तर काय सांगितलं, तिले तुतारीचा ढोशा दिला SBIले. बोमान म्हणे 3 महिने देता येत नाही. अरे डाटा देता येत नाही म्हणे ना. मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला 2 दिवसात? अशी बटन दाबल्याबरोबर डाटा येते आता कचकन प्रिंट आउट. आणि हे का म्हणे 3 महिने लागते म्हणे डाटा द्यायला. मग कसा दिला झक मारून 2 दिवसात डाटा? आता कुठून आला म्हणा मग डाटा? म्हणून हे 50 खुके म्हणजे बोमलते ना, हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आले. एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक ईडीची धाड त्याच्या उरावर. मग आता काय करायचं? किती पाहिजे सांगा ना. येऊ द्या. इतकं बदमाश सरकार आहे. हे काय हे ब्लॅकमेल करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे. यायना पैसा बी लुटलाय आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड. आणि एवढे अहंकारी आहे, एवढे माजून तर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे. बॅरिगेट्स पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही. बॅरिगेट त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या, रबराच्या गोळ्या, छर्रे. एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले. एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला. जवान पोरगा होता 21 वर्षाचा. मग शेतकऱ्यांना आंदोलन केलं. 700 शेतकरी शहीद झाले. जवान ठीक आहे, 700 शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात. मी म्हणतो उपद्व्याप कायदे करा. शेवटी तुम्हाला 3 कायदे माघार घ्या लागले का नाही घ्या लागले? 3 कायदे मागे घेतले या मोदी सरकारनं. बरं मागं तर घेतले ते सोडा. 3 कायदे मागं घेतले या पट्ट्यानं. आता 3 कायदे मागं घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा करायचा? तर पंजाब APMC मधून गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले, कुटार खाऊ घालून राहिले साले. बंद केला. आणि मग पंजाबले जायचं होतं याले मार सांगते 56 इंच शिना. पंजाबले जायचं होतं तर उडान पुलावून फाट्यातच पळत आला 56 इंची शिना. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी. बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाट्यातच पळत आला. काँग्रेस कायले घ्या म्हणून लोकांसोबत पंगे घेऊ नये. बरं यानं का नाही सोडलं? एज्युकेशनवर 18% GST आहे. शिक्षणावर. इकडे रामाच्या मंदिरात आम्हाला राम लल्ला दाखवले.
22 तारखेला मंदिराचं उद्घाटन. हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा करायची आहे, पूजा करायची आहे, नवरा बायकोन करावं लागते. ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर. अरे कोणती पूजा करायची आहे, नवरा बायको पाहिजे. त्याले करायची आहे, पूजा करायची आहे, नवरा बायकोन करावं लागते. ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर. अरे कोणती पूजा करायची आहे, नवरा बायको पाहिजे. त्याले यजमान म्हणते. यजमान भागवत सप्ताह करत असेल तर यजमान बसवतो ना नवरा बायको. हा अशी बायको टाकून नाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कॅम्ब्रिज वरून लॉ ची डिग्री करून आल्या. ते इंग्रज म्हणे त्याले हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा, शाही जीवन जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार. माझा समाज 5000 वर्षापासून खितपत पडलाय. त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही, तुमची लाचारी स्वीकारणार नाही. मग प्रपंच चालवायचा होता. बायको लेकर पोसाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली. सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. याच्यासारखी बायको अर्ध्यावर नाही टाकली. व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं, नाही तर करायचीच नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. बरं ते सोडा, लोय आहे याच्या स्टोरी आहे साल्याच्या. अरे माया बाप गहू तांदूळ इकून आला, ठीक आहे. माया बाप तुरीची डाळ इकून आला का. हे आता इजिप्तची गोष्ट सांग. इजिप्त वरून अकातल्यासारखी तुरीची डाळ बोलावली. एवढी बोलावली का 12,000चे तुरीचे रेट 4,000वर आले. 4,000वर आल्यावर तूर खपली नाही तुरीची डाळ, तर तिला घुबडायनं खाल्ली, भोगदाड पाडले. आणि ते भोगदाडवाली तुरीची डाळ मग कंट्रोलले 32 रुपये किलोने विकली साल्यानं. कंट्रोलले डाळ पाहिली का तुरीची तुम्ही? नाही पाहिली. तवाच भेटली तुम्हाला, आता बंद झाली. आणि आता या बापूना आमचा बाप एपीएमसी धान्य घेऊन गेला का माय सांगते का तुरीचे कट्टे आणजा 2. किती किलोचा कट्टा? 30 किलोचा. एचएमची तांदळाचे 2 कट्टे आणायला लावते माया बापाले. आणि मग हे कट्टे आणल्यावर माय निळ्या रंगाच्या ड्रामात भरून ठेवते निसपूस करून. प्रत्येकाच्या घरची अवस्था आहे का नाही अशी? प्रत्येकाच्या घरची आहे. ह्या बापून 30 किलोचा कट्टा कोण घेते रे? तर आपण घेतो. आपण सर्वसामान्य आहे. ह्या बापून 30 किलोच्या धान्याच्या कट्ट्यावर 5% जीएसटी लावला. इतकं बदमाश आहे. एवढं अहंकारी आहे. भयंकर अहंकार घुसला आहे. याला वाटते का मीच या देशावर राज्य करीन. म्हणून आता सध्या या देशाला परिवर्तनाची गरज आहे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पण तो जिजाऊचा शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे. त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे. त्याच्या पेनाला ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची धार पाहिजे. म्हणून मला जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य खूप आवडते. असं वाटते का ते मायावरच आहे का काका? तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झंडा. गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारा नाही, लोकांचे प्रश्न मांडणारा, सडेतोड प्रश्न विचारणारा. म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचं आहे. आणि या परिवर्तनात ठीक आहे रश्मिताईचा फॉर्म काढला हे लक्षात ठेवला तुम्ही. काही किती बदमाश असू शकते. म्हणजे ज्या बाईचा फॉर्म जिल्हा परिषद मध्ये स्टँड होते आणि लोकसभेत खारिज होते, किती बदमाशपणा असं. आणि ते सर्टिफिकेट काय दुसरं का? सर्टिफिकेट कॅन्सल केलं. आणि बरं झालं का श्यामभाऊचा होता, नाही तर उपाध होती साली. हा म्हणून येणारी निवडणूक परिवर्तनाची आहे. या देशात बदल घडून आणायचा आहे. आणि आपल्या गोरगरीब कष्टकरी कामगार, बंडीवाला, शेतकरी, बेरोजगार युवक याचं भवितव्य तुमच्याच हातात आहे. मी सांगणार नाही आता कोणाचं बटन दाबाचं. तुम्ही